महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला आपण जसं सांगतो की राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई, माता रमाईंचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मला अपेक्षा आहे. खरं तर आज आपण बघतो की त्यांचे जवळपास 21 राज्यामध्ये जे आहे ते किती महिला मुख्यमंत्री भाजपाने केल्या. आज मला सांगावं की भाजपाची प्रदेशाध्यक्ष महिला होऊ शकते का राष्ट्रीय? काँग्रेस पक्षाने 5 महिलांना त्या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष केलं. मी नाव सुद्धा त्यावेळी घेतली. एनी बेसेंट असतील, नेलिसेन गुप्ता असतील, सरोजिनी नायडू असतील, इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, 5 महिलांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्याचं काम केलं. आमच्यासारख्या महिलांना प्रदेशाध्यक्ष करण्याचं काम केलं. राष्ट्रपती म्हणा, महामहिम राष्ट्रपती आपल्या सगळ्या पहिल्या झाला त्या महाराष्ट्राच्या सुकन्या प्रतिभाताई पाटील म्हणल्या. आज मला प्रश्न आहे की द्रौपदी मुर्मूंना बनवलेले आदिवासी महिलांना तुम्ही त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती बनवलं आणि काय केलं त्यांच्याबरोबर? संसदेच्या उद्घाटनाला तुम्ही त्यांना बोलवलं नाही. रामलल्ल्याच्या ज्यावेळी मंदिराचं उद्घाटन झालं तुम्ही त्यांना बोलवलं नाही. ही कुठली तुमची मानसिकता आहे? आज स्पीकर म्हणा, आज महिलांना 50% त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणा किंवा लडकी हूं मैं लढ सकती हूं म्हणून 40% उत्तर प्रदेशामधल्या सीटं देण्याचं म्हणा, हे काँग्रेसने केलेलं आहे. मला त्यांना प्रश्न हाच विचारायचा आहे मुख्यमंत्र्यांना की आपण शक्ती कायदा आणू शकला नाही, आपण महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान नाही, त्या ठिकाणी महानगरपालिकेमधल्या अशा नगरसेविकांना आपण त्या ठिकाणी दुजाभाव करता. आणि ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्या वेळेला बघा, बदनापूरची घटना झाली, अक्षयचा त्या ठिकाणी एन्काउंटर झाला, पण ज्या त्या घटनेमध्ये महत्वपूर्ण सूत्रधार होते जे फरार झाले होते. आज महाराष्ट्रामध्ये आपण फरार एक नवीन प्रकरण बघतो. त्या घटना झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यामुळे मला ही अपेक्षित आहे की ज्या वेळेला आपण महिलांच्या बाबतीमध्ये बोलतो, महिलांना 33% आरक्षण तर मिळालं पाहिजे. आमची तर इच्छा 50%ची आहे, पण 33% आरक्षण तर संस्थेमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% झालेले आहे, तर कमीत कमी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण आलं पाहिजे. आम्ही तर आरक्षण नसताना निवडून आलो. आमच्या जनतेची या ठिकाणी आम्हाला आभार मानायला पाहिजेत की जनतेने आम्हाला निवडून दिलं. पण येणाऱ्या काळामध्ये 10 ते 12% असलेलं प्रमाण हे 33% जावं, ही जर खरी इच्छा असेल तर आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे. तुम्ही आजच्या आज कायदा आणा, तुम्ही आजच्याच सांगा अधिवेशन. आता तुम्ही मला सांगा, परवा मी भाषण ऐकलं देशाच्या पंतप्रधानांचं, 3-4 पक्षाचा उल्लेख केला. मला तर विचारायचं आहे की देशाचं निवडणूक आयोग काय करतोय? तुम्ही डीएमकेचं नाव घेता, आज तिथे इलेक्शन चालू आहे. वेस्ट बेंगॉलचं नाव घेता, तिथे इलेक्शन चालू आहे. असं घेता येतं का नाव? काँग्रेसचं नाव घेता तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या देशामध्ये लोकशाहीमध्ये लोकांचा विजय झाला ज्यावेळी संसदेमध्ये, त्यावेळेला तो पचवणं किती कठीण झालं याचं उदाहरण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं की काँग्रेसची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे की 33% आरक्षणासंदर्भामध्ये ऑलरेडी जे बिल 2023 मध्ये झालेलं आहे ते लागू करावं. अन्यथा आपल्याला अधिवेशन बोलायचं तर हे सगळं इलेक्शन नंतर पण आपण बोलू शकला असता, पण जाणीवपूर्वक इलेक्शनच्या मध्ये हे सगळं बोलवून त्या ठिकाणी मग एक भाषण करायचं. मला ते या ठिकाणी सांगायला पाहिजे की 8 वाजले की आमच्या पोटात धडकी भरते. 8 वाजता भाषण म्हटलं की सगळ्यांच्या पोटात धडकी भरली होती त्या दिवशी की काय भाषणामध्ये एक्झॅक्टली येणार. कारण तुम्ही बघा, कोरोनामध्ये 8 वाजता भाषण करून सांगितलं की त्या ठिकाणी जे आहे ते लॉकडाऊन करणार, आणि लॉकडाऊन करून काय झालं तुम्हाला माहिती आहे की विचार पण नाही केला की छोट्या आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज गॅस सिलेंडरची काय परिस्थिती आहे? कोरोनामध्ये त्यावेळी लोकांना खायला नव्हतं, त्यावेळेला किचन आम्ही निर्माण केले. आज लोकांना हॉटेलमध्ये बघा, तुम्ही जाऊन विचारा किती हॉटेल बंद झालेली आहेत. छोटे जे काम करणारे कर्मचारी आहेत ते पण कोणाशी तरी मुलगा आहेत, त्यांची पण कोणतरी पत्नी आहे, त्याही महिला मिस्टर इथे काम करतात म्हणून तिकडे ते जीवन जगतात. पण दुर्दैवाने या कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. नोटबंदी असेल किंवा कोरोनामध्ये लॉकडाऊन असेल, या माध्यमातून तुम्ही 8 वाजले की सर्वांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता की ह्यावेळी भाषणामधून काय बॉम्ब पडणार. ही परिस्थिती बरोबर नाहीये. महिलांचा वापर हा बिलकुल तुम्ही ढालेसारखा करू नका. डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये मोठ्या लोकांनी संसदेमध्ये भाषण केली आहेत, त्यावेळेला भाजपाची भूमिका वेगळी होती. आज भाजपाची भूमिका का बदलली आहे आणि त्या संदर्भामध्ये उत्तर द्यायचं सोडून महिलांच्या मागे लपू नका. महिला विधेयकाला कोणाचाही विरोध नाही. 33% आरक्षण महिलांना मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. तुमच्या विरोधात आज मोर्चा करताय, विरोधकांना विरोध करण्यासाठी आज सत्ताधारी आंदोलन करतायत, मुख्यमंत्री त्यात सहभागी होत आहे.
मला कळत नाही की कशाबद्दल मोर्चा काढतायत ते. त्यांच्याकडे कसला विरोध केला आम्ही 2023ला तर सगळ्यांनी एक मताने मंजूर केलं. त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा सोनिया गांधीजी असतील यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 2024ला बिल पारित करा. तुम्ही त्यावेळेला सांगितलं की नाही आम्ही डिलिमिटेशन आणि त्यानंतर पहिला सेन्सेस करणार आणि मग डिलिमिटेशन करणार. आता तुम्ही त्या ठिकाणी होताच मनाने सांगितलं होतं की 2026ला. आता पण मला हे खरं होतं म्हणजे हा बिलकुल मला कळतं, मी मराठीमधून शिकलेली आहे त्यामुळे धन्यवाद. पण हे बोलणंच मुळात म्हणजे मला कळलेलं नाही की तुम्ही महिलांना याचा अर्थ काय समजता. याचा अर्थ तुम्ही महिलांना समकक्ष समजत नाही. बरोबर आहे ना, माझं बरोबर आहे ना. महिलांना तुम्ही समकक्ष समजत नाही. महिला 5 वेळा निवडून आली, महिला निवडून येते, तर समकक्ष व्हायला काय म्हणजे मला नाही कळलं अजून काय पाहिजे. त्या महिला समकक्ष आहेत ना. आम्हाला भाजपांची आणि ना आम्हाला चित्राताईच्या विधानांची गरज आहे. आम्ही आमच्या परीने या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. मी आधीच सांगितलं आम्ही सौभाग्यशाली आहे. मी धारावीच्या जनतेचे, उत्तर मध्य मुंबई जनतेचे धन्यवाद मानते की कुठलंही महिला आरक्षण नसताना आम्हा महिलांना 78 महिलांना त्यांनी निवडून दिलं संसदेमध्ये. पण मला असं वाटतं की आम्हाला जर आरक्षण मिळालं असतं 2024ला तर आम्ही 180 महिला निवडून आलो असतो. मला एकाही महिलेला त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नाही. बोलू द्यायला पाहिजे होतं ना कुठल्या महिलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. महिलेला आता आमच्याकडे तर मीच बोलते, आमच्याकडे पण माझ्याबरोबर पुरुष बसले पण मी बोलते. एका तरी महिलेला बोलू द्यायला पाहिजे होतं. आणि बघा शेवटी RSSची भूमिका असलेली पार्टीतून आलेली मनुवादाची पार्टी आहे. आता RSSची भूमिका काय, RSSची संघ मी बोले सरसंचालक कधी महिला होऊ शकते का. ज्यांनी सांगितलं की लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे, महिलांनी आपल्या पतीची सेवा केली पाहिजे, मुलांना केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, जी महिला हे करू शकत नाही. हे माझं विधान नाहीये, कोणाचं विधान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर ही भूमिका RSSच्या प्रमुखांची असेल आणि जे स्वतः RSSच्या माध्यमातून शिकतात त्यांची भूमिका काय असू शकते. त्यामुळे मनुवादाचा वाद किंवा मनुस्मृतीचा उदो करणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार. नाही तुम्हाला पटतंय का की महिलांना समकक्ष न बोलणं. तुम्ही पण महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. माझं सिंपल सांगणं आहे. आम्ही सरकारला काय सांगतो, हे मोर्चे काढू नका. पुन्हा जसं तुम्ही 16, 17, 18ला संसद बोलवली बरोबर ना, पुन्हा एक संसद बोलवा ना आणि 33% आरक्षणाचं बिल करा. आम्ही तुमच्याबरोबर पास करून टाकू. चला, आम्ही कुठे विरोधामध्ये आहे बिलाच्या. 23ला पण आम्ही सपोर्टमध्ये होतो, आज 26ला पण आम्ही सपोर्टमध्ये. कशाबद्दल मोर्चे काढताय तुम्ही. अधिवेशन बोलवलं, 5 राज्याच्या निवडणुका चालू असताना अधिवेशन बोलवलं. मी म्हणून म्हटलं की निवडणूक आयोग आहे की नाही. ज्ञानेश्वर कुमारजी कुठे आहेत, ज्यांना महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची पण एक भूमिका मी बोलणार होते खरं तर, की त्यांनी पण सांगितलं की महिलांचे फोटो काढले नाही गेले पाहिजे. हे नाही, कुठे आहेत ते मला सांगा. निवडणुका चालू असताना संसदेमध्ये भाषण होणं, त्याच्यानंतर पुन्हा एक देशाच्या पंतप्रधानांचं भाषण होणं, काय चाललंय आपण. नाही माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून सांगा. संसदेमध्ये आम्ही खासदार आहोत, त्यांना सांगा की देशाच्या पंतप्रधानांशी बोलून घ्या. एक संसदेमध्ये अधिवेशन बोलवा, 1 दिवसाचं, 1 तासाचं बोलवा, 1 तासाचं बोलवा, बिल पास करून घ्या. चला. अरे पण ते अगोदरच 2023ला मंजूर आहे, ते लागू झाले, त्याच्या महामहिम राष्ट्रपतीची सही झाली. आता कशावर घेणार आहे. तुमच्या माध्यमातूनच उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तुम्हाला अजून काय विचारायचं तर मला अजून स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचं विचारावं. नाही मला कळत नाही ते मोर्चे कशाबद्दल काढतायत. तुम्ही विरोध केला म्हणजे कुठे विरोध केला, कशाबद्दल विरोध केला. 2023ला विरोध केला. 2023ला एकमताने मंजूर झालेलं आहे. कायदा कसा मंजूर होतो याचं ज्ञान तर त्यांना असावं, कारण ते ऍडव्होकेट पण आहेत. त्यामुळे झालेला ऑलरेडी कायदा. आणि मला वाटतं की त्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही खालच्या कमेंट पण वाचल्या. तुम्ही पण वाचल्या. त्याच्यावर आता व्हिडिओ पण आले. ज्या कमेंट आल्या त्या किती 17 तारखेला किती खातं उघडली आहेत. 17 तारखेला पण काही खाती
भाषण झालं त्या दिवशी मी खाती उघडली आणि तेच करत होते. त्यामुळे जनतेला सगळं माहिती आहे. माझी जनतेला सुद्धा आव्हान आहे की सत्यता समजून घेतली पाहिजे. हे बिल अगोदर 2023ला पास झाले, ते लागू करावं ही 2024ला ही आमची भूमिका होती. आजही तुम्हाला पुन्हा बिल करायचं असेल, आम्ही स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडतो. 1 दिवसाचं अधिवेशन आज बोलवा, आम्ही यायला तयार.